तर जी न्याय व्यवस्था त्यांनी उभी केली, कुठलंही राज्य चांगलं केव्हा म्हणता येईल ज्या राज्यामध्ये समता असते, समानता असते, न्यायासमोर सगळे सारखे असतात, न्यायासमोर कोणी मोठा नाही लहान नाही. छत्रपतींनी ही शिकवण दिली होती. अहिल्या मातांनी जी न्याय व्यवस्था उभी केली, आजचे जसे आपले कोर्ट आहेत तशा प्रकारचे निष्पक्ष कोर्ट हे अहिल्या मातांनी उभे केले. अहिल्या मातांच्या कोर्टामध्ये कोणाची जात पंथ धर्म पैसा पाहून त्या ठिकाणी न्याय होत नव्हता, तर कोणाच्या बाजूने न्याय आहे, कोण अन्यायग्रस्त आहे हे पाहून त्या ठिकाणी न्याय होत होता. आपण अनेकांचे ग्रंथ जर वाचले तर अनेक विशेषज्ञांनी लिहिलेलं आहे, अहिल्यादेवींनी तयार केलेली न्याय पद्धती, अहिल्यादेवींनी तयार केलेली कर पद्धती, अहिल्यादेवींनी तयार केलेली कृषी पद्धती ही सगळीच आदर्श होती. अशा प्रकारच्या आदर्श आमच्या अहिल्या माता होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्याकडे एकदा 3-4 गरीब लोक गेले. त्यांनी सांगितलं, माता आमच्या मुलींची लग्न आम्हाला करता येत नाही. त्यांनी विचारलं का करता येत नाही? म्हणाले आमच्याकडे पैसे नाही, लग्नालाही पैसे नाही, आणि नवऱ्याकडचे लोक एवढा हुंडा मागतात, हुंडा द्यायचा कसा? त्याच दिवशी अहिल्या मातांनी फरमान काढलं, हुंडा देणं आणि हुंडा घेणं दोन्ही गुन्हा समजला जाईल. आणि हुंडा बंदी त्या ठिकाणी अहिल्या मातांनी केली आणि सगळ्या मुलींची लग्न लावून दिली. अहिल्या मातांच्या 28 वर्षाच्या राज्यामध्ये कोणाची हिम्मत हुंडा मागायची नव्हती आणि हुंडा देण्याचीही नव्हती.